राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाढत्या महागाई विरुद्ध निवेदन देऊन मूक आंदोलन पक्षाचे शहराध्यक्ष आर के पवार, सचिव बाजीराव खाडे, शहर सरचिटणीस गणेश जाधव, कार्याध्यक्ष अनिल घाडगे, महिला अध्यक्ष पद्मा तिवले, फिरोज सरगुर, अविनाश माने, गणेश नलवडे, राजाराम सुतार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देऊन मूक आंदोलन करण्यात आले। देशात आणि राज्यात पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच कडधान्य, शेतीला लागणारी खते यांचे सततचे वाढते दर यामुळे सर्वसामान्य जनता यामध्ये भरडली जाते। या वाढते दर स्थिर राहावे व गोरगरीब जनतेची यामधून होणारी कुचंबणा थांबावी असेही निवेदनात म्हटले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महागाईवर काहीच बोलत नाहीत, त्यांचे गोडबंगाल काय आहे अशा प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केल्या। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना शहर सरचिटणीस यांनी सांगितले, या महागाईमुळे गोरगरीब जनता आणि सर्वसामान्य जनतेवर हा सरकारचा वारंवार भुर्दंड आहे असे त्यांनी सांगितले। याकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून गोरगरीब जनतेला दिलासा देणे आजच्या काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके।